नमस्कार. आज आपण एका मोठ्या सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत. ही लुधियानामध्ये घडलेली घटना आहे. तब्बल 86 लाख रुपयांची फसवणूक. आणि यात एक IT व्यावसायिकच सामील आहे, हे विशेष. हो, अगदी. आपल्याकडे याबद्दलची बातमी आहे आणि त्यातून आपण ही फसवणूक कशी झाली, तपासात काय अडचणी येत आहेत आणि लुधियाना हे शहर सायबर गुन्हेगारांसाठी इतकं सोपं लक्ष का बनत चाललंय हे सगळं समजून घेऊया. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. यात एका स्थानिक उद्योगपतीला टार्गेट केलं गेलं होतं, बरोबर? हो, ही गोष्ट आहे डिसेंबर 2024ची. पश्चिम बंगालचा एक माणूस 40ला असेल, IT व्यावसायिक, स्वतःची टेक्नॉलॉजी कंपनी चालवतो म्हणे. त्याने काय केलं की लुधियानातील एक कापड उद्योजक आहेत श्रेणिक जैन म्हणून, त्यांचा फोटो वापरला आणि व्हॉट्सॲपवर त्यांचं एक बनावट प्रोफाईल तयार केलं. अरे बापरे, म्हणजे थेट ओळखच चोरली. अच्छा, आणि मग? या बनावट प्रोफाईलने काय केलं त्याने स्वतःला श्रेणिक जैन म्हणून भासवलं आणि मग त्यांचे जे अकाउंटंट होते अमित सलारिया, त्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज केला. म्हणाला की एका नवीन बिझनेस इन्व्हेस्टमेंटसाठी तातडीने पैसे पाठवायचे आहेत आणि एक ICICI बँकेचा अकाउंट नंबर दिला. पण म्हणजे अकाउंटंटने इतक्या सहज विश्वास ठेवला व्हॉट्सॲप मेसेजवर? 86 लाख ही रक्कम काही कमी नाहीये ना? बरोबर, हाच तर मुद्दा आहे. इथे त्या आरोपीने श्रेणिक जैन यांची ओळख, त्यांचं पद याचा वापर केला. कदाचित मेसेज ज्या पद्धतीने लिहिला होता, जी भाषा वापरली होती किंवा जी तातडी दाखवली होती, त्यामुळे ते खरं वाटलं असेल. अगदी. सलारियांना वाटलं की हे खरंच जैन सरांकडूनच आलंय आणि त्यांनी 86 लाख रुपये त्या खात्यावर पाठवून दिले. नंतर जेव्हा प्रत्यक्ष श्रेणिक जैन यांनी विचारलं, तेव्हा कुठे हा सगळा घोटाळा उघडीस आला. धक्कादायक आहे खरंच. 86 लाख? अच्छा, मग पोलिसांच्या तपासात काय झालं? आरोपी मिळाला का? काही पैसे परत मिळाले? हो, पोलिसांनी त्या IT वाल्याला अटक केली आहे आणि त्याच्याकडून जवळपास 21.5 लाख रुपये जप्त पण केले आहेत. अच्छा, म्हणजे काही रक्कम मिळालीये परत? हो, पण उरलेली रक्कम मिळवणं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कसं सायबर गुन्हेगार फक्त टेक्नॉलॉजी नाही, तर कंपनीमधला जो विश्वास असतो ना माणसांमधला, त्याचा गैरफायदा घेतात. त्या अकाउंटंटने विश्वास ठेवला. हो, एका डिजिटल मेसेजवर. बरोबर, आणि लगेच पैसे पाठवले. हे पैसे परत मिळवणं इतकं सोपं नाहीये. काय अडचणी येतात नक्की? हे म्यूल अकाउंट्स वगैरे काय प्रकरण आहे? अगदी बरोबर पकडलं तुम्ही. हे म्यूल अकाउंट्सच मोठं आव्हान आहे. तपासात असं दिसलंय की आरोपीने ही 86 लाखांची रक्कम एका खात्यात नाही ठेवली. ती अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये लेयर्समध्ये फिरवली आहे. ही खाती म्हणजेच म्यूल अकाउंट्स. ही अशी खाती असतात जी मुद्दाम अशा फसवणुकीच्या पैशांसाठी वापरल्या जातात. त्यामुळे पैशांचा माग काढणं पोलिसांसाठी खूप किचकट होऊन जातं. अच्छा, म्हणजे पैसा कुठून कुठे गेला हे शोधणं अवघड होतं. हो, सध्या 21.5 लाख त्यांनी गोठवले आहेत. पण बाकीचे पैसे कुठे गेले, यात अजून कोण कोण सामील आहे हे शोधायला त्या आरोपीची चौकशी सुरू आहे. हे सगळं ऐकूनच किती गुंतागुंतीचं असेल याची कल्पना येतेय. आणि हे फक्त एका प्रकरणापुरतं नाहीये बहुतेक. लुधियानामध्ये सायबर गुन्हेगारी वाढली आहे असं ऐकलंय. हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे चित्र खूप मोठं आहे. आकडेवारी बघितली तर फक्त याच वर्षी जानेवारी 2024 पासून लुधियानामध्ये 10,000पेक्षा जास्त, नक्की आकडा 10,149 आहे, एवढ्या सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी आल्यात. 10,000पेक्षा जास्त तक्रारी. आणि नुकसानीचा आकडा किती असेल? नुकसानीचा आकडा तर प्रचंड आहे. जवळपास 100 कोटी रुपये नागरिकांचे गेले आहेत या फसवणुकींमध्ये. 100 कोटी? अरे देवा. पण वसुली किती झालीये यातली? वसुलीचा आकडा खूपच कमी आहे. आतापर्यंत फक्त 11 कोटी रुपये वसूल झाले आहेत. काय सांगताय? 100 कोटींचं नुकसान आणि वसुली फक्त 11 कोटी? म्हणजे जवळपास 90% पैसा गेलाच की. हो, हीच तर गंभीर परिस्थिती आहे. पण लुधियानाच का? सायबर गुन्हेगारांना लुधियानामध्ये असं काय दिसतंय की ते तिथे जास्त लक्ष केंद्रित करतायत? त्याची काही कारणं आहेत. एक लुधियाना हे मोठं औद्योगिक शहर आहे. इथे मोठे व्यावसायिक आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे. आणि दुसरं, हे व्यावसायिक लोक आणि खरं तर बरेच जण कामासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप अवलंबून आहेत. व्हॉट्सॲप तर अगदी सहज वापरलं जातं. कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सॲपचा वापर जास्त आहे. अगदी. आणि त्यामुळेच मग व्हॉट्सॲप वापरून कोणाची ओळख घेणं इम्पर्सोनेशन करणं किंवा फिशिंग लिंक पाठवून फसवणं हे गुन्हेगारांना सोपं जातं.
आणि पोलिसांना तपास करायला पण नक्कीच अडचणी येत असणार. हो ना. अनेकदा हे गुन्हेगार बाहेरच्या देशांचे सिम कार्ड वापरतात किंवा व्हर्च्युअल नंबर घेतात. मेसेजिंग पण एन्क्रिप्टेड वापरतात. त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं खूप अवघड होऊन बसतं. आणि जेव्हापर्यंत फसवणूक लक्षात येते तोपर्यंत पैसे अनेक खात्यांमधून फिरवून गायब केलेले असतात. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक तर हे की व्हॉट्सॲपसारखं साधं वाटणारं ॲप वापरून सुद्धा किती प्लॅनिंगने किती मोठी फसवणूक केली जाऊ शकते. दुसरं म्हणजे गेलेले पैसे परत मिळवणं किती अवघड आहे, विशेषतः या म्यूल अकाउंट्सच्या जाळ्यामुळे. बरोबर. आणि तिसरं, लुधियानासारखी शहरं जिथे पैसा आहे आणि डिजिटल व्यवहार जास्त आहेत, ती सायबर गुन्हेगारांसाठी कशी सॉफ्ट टार्गेट बनत आहेत. अगदी. आणि यातून एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की आपण डिजिटल जगात किती सहज विश्वास ठेवतो. म्हणजे अगदी जवळच्या ओळखीच्या व्यक्तीकडून जरी डिजिटल माध्यमातून विनंती आली तरी ती खरी आहे की नाही हे तपासणं किती महत्त्वाचं आहे, विशेषतः जिथे पैशांचा संबंध येतो. हो, हे खरंय. एखाद्याची डिजिटल ओळख वापरणं इतकं सोपं असू शकतं ही खरंच चिंताजनक गोष्ट आहे. मग ते व्यावसायिक पातळीवर असो किंवा वैयक्तिक. बरोबर. आणि मग श्रोत्यांसाठी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही, की जसं बनावट ओळख तयार करणं सोपं होतंय तसं आपण म्हणजे व्यक्ती म्हणून आणि व्यावसायिक म्हणून पडताळणीच्या, व्हेरिफिकेशनच्या चांगल्या पद्धती कशा आणू शकतो, ज्या आपल्या रोजच्या कामात अडथळा पण आणणार नाहीत आणि आपलं संरक्षण पण करतील, यावर विचार करायला हवा.